ठिकाणी दलित मुस्लिम ओबीसी विकास संघाच्या वतीने महानगरपालिका निवडणुकासंदर्भात काही माहिती व पुरावा देण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी 2025 निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये कार्यरत असलेले प्रवीण फुलारी, लकीचंद चव्हाण उपायुक्त आणि नवाले साहेब यांच्यावर आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करून चौकशी करण्यासाठी निवेदन दिलं आहे। त्या संदर्भात आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर त्यामध्ये असं आहे की प्रवीण फुलारी साहेब प्रभाग क्रमांक 8, 9, 10 आणि 11चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे। तर त्यामध्ये त्यांनी एक उमेदवार असे आहेत की प्रभाग 11 हा ओबीसीसाठी राखीव होता। त्या राखीव जागेमध्ये रत्ना निंभोरे नावाच्या एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला। तर या ठिकाणी ठीक आहे, उमेदवार कमी शिकलेला असेल किंवा माहिती नसेल, त्याला चुकून आला असेल, पण स्क्रुटनी करताना त्यांनी चेक करायला पाहिजे होतं की हा प्रभाग जो आहे 11 तो ओबीसीसाठी राखीव आहे आणि यामध्ये एक अर्ज नामनिर्देशनपत्र जे आहे जे आलेलं आहे त्याला कास्ट सर्टिफिकेट हे SC समाजाचं लावलेलं आहे, म्हणून ते अर्ज त्यांनी त्या ठिकाणी बाद करायला पाहिजे होता। पण बाद न करता त्यांनी तो अर्ज वैध ठरवला। वैध ठरवल्यानंतर निवडणूक जे वैध उमेदवार आहेत त्यांची जी लिस्ट लागली त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव या ठिकाणी 6व्या क्रमांकाला प्रभाग 11 मध्ये आहे। याचा अर्थ असा होतो की ते 11 चे उमेदवार आहेत। परंतु त्यापुढं जाऊन ज्यावेळेस निवडणूक कन्सिडर झाली तर मतदानाच्या दिवशी प्रभाग 11 मधल्या जे बॅलेट मशीन आहे त्या मशीनवर त्या व्यक्तीचं नाव नाही आहे, चिन्ह नाही आहे। मग विषय असा झाला की तो उमेदवार गेला कुठं, तर यांनी मनमानी प्रमाणे त्यांना 11 मध्ये टाकलं। 11 च्या बॅलेट पेपरवर त्यांचं नाव होतं, पण असं झालं का जे 11 मधले उमेदवार आहे, जे उमेदवार होते त्यांना तो जसा TV शोप्रमाणे व्हाईट कार्ड एंट्री होती एखाद्याची, तसा अचानक तो उमेदवार त्या बॅलेट पेपरवर दिसला। निवडणूक पार झाली तर याचा अर्थ असा होतो की त्यांनी काही चूक झालेली दुरुस्त केली। परंतु ज्यावेळेस राज्य निवडणूक आयोगाला वैध उमेदवार आणि निवडणूक लढवलेल्या उमेदवाराची जी यादी जाते त्यामध्ये प्रवीण फुलारी साहेबांनी जे पत्र पाठवलं आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 नमुना 4 वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची प्रभागनिहाय यादी प्रभाग क्रमांक 8, 9, 10 आणि 11। आता ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे 11 मध्येच ते उमेदवार दाखवला आहे, 11 मध्ये इथं पण नाही दाखवला। पण ही यादी कोणती आहे, जी राज्य निवडणूक आयोगाला पाठवायची वैध उमेदवारांनी ज्यांनी निवडणुका लढवल्या। आता इथं लिहितात ते वैध उमेदवारांची यादी, हे त्यांचं पत्र आहे, माझं नाही आहे। परंतु यामध्ये 11 मधून 10 उमेदवार दाखवतात, ते मुळात 5च उमेदवार होते। ज्या लोकांनी नामनिर्देशन पत्र वापस घेतलं किंवा त्यांचं बाद झालं तर ती नावं याच्यातून वगळायला पाहिजे होती। हे पुढं लिहित आहे नामनिर्देशन वैध उमेदवारांची यादी आणि 10 दाखवत आहेत, मुळात उमेदवार 5च होते। म्हणून आमचं असं म्हणणं आहे का प्रवीण फुलारी साहेब यांनी उमेदवारी जे अर्ज आहेत, उमेदवारी अर्जावर भाग 3 व भाग 4 असे 2 रकाने राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्जात दिलेले आहेत। भाग 3 व भाग 4 त्याच्यामध्ये नियम राज्य निवडणूक आयोगाचा असा आहे की भाग 3 जो आहे तो पूर्ण भरावा लागतो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, भाग 4 पण त्यांनीच भरवायचा असतो आणि भरल्यानंतर भाग 3 हा राज्य निवडणूक आयोगाला रेकॉर्डमध्ये पाठवायचा आणि भाग 4 हा उमेदवाराला द्यायचा। पण 3 व 4 इथं भरलेला नाही आहे आणि निवडणूक आयोगाची सहीच नाही त्याच्यावर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची। तर हे जे हा एका उमेदवाराचं नाही आहे, हे सगळे उमेदवार आहे प्रभाग 8, 9, 10 आणि 11 या 4ही प्रभागाच्या एकाही उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रावर नामनिर्देशन छाननी अधिकाऱ्याची सही नाही आहे आणि निवडणूक अधिकाऱ्याची पण सही नाही आहे। म्हणजे माझं म्हणणं असं आहे की त्यांनी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या
निर्देशनाचं त्यांच्या GRचं पालन केलं नाही, मनमानी पद्धतीने निवडणुका लढवल्या आणि शासनाच्या GRचं या ठिकाणी एका प्रकारे विटंबनाच केली त्यांनी. म्हणून त्यांनी पदाचा दुरुपयोग केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांना तात्काळ अटक व्हावा आणि विभागीय चौकशी करून महिन्या 2 महिन्याच्या आतमध्ये ते शिक्षेस पात्र राहतील अशी कारवाई करावी, असे निवेदन मी राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक कारभार असा केला आहे तर प्रभाग 9मध्ये मला वाटतं कलीम कुरेशी नावाचे उमेदवार होते. ते प्रचार करत असताना त्यांचा बटन क्रमांक मला वाटतं 5 होता. निवडणूक अर्धी आली, ज्यावेळेस 2-4 दिवस निवडणुकीला राहिले त्यावेळेस त्यांचं अचानक 5मधून त्यांचा उमेदवारीचा चिन्ह 10वर बटनवर गेलं. हे कसं पॉसिबल आहे? म्हणजे याचा अर्थ का कुठंतरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी नियंत्रण नव्हतं त्या निवडणुकीवर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन झाले नाही. दुसरा विषय असा आहे की मी निवडणुकीपूर्वी मनपा आयुक्त व विभागीय आयुक्त यांना पत्र दिले होते का प्रभाग 11 अ मधील काही नावं प्रभाग 12मध्ये गेलेली आहेत. ती नावं जवळजवळ 3,500 नावं होती. ही लकीचंद चव्हाण यांच्या कार्यरत असलेल्या प्रभाग 12मध्ये गेली होती. तर मी तक्रार केल्यानंतर माननीय विभागीय आयुक्तांनी